आपल्या घरातले 2 स्टार म्हणजे आपले नवीन CFO अनिकेत शरद राजगुरू आणि आमची छविताई। खरं तर हे दोघे जानी दुश्मन आहेत, पण आज बाईआजींच्या वाढदिवसानिमित्त हे दोघे जण स्पेशल परफॉर्मन्स करणार आहेत। किती बाबा सुंदर कुटुंब आहे हे, सगळे एकत्र गातायत, मजा करतायत, करून घ्या, कारण लवकरच मी या फॅमिलीचा भाग होणार आणि मग बघ ही तुमची गोड गोंडोस फॅमिली अशीच राहते का? थँक्यू। थँक्यू। वाव शांभवी, यू आर सो लकी। अगं तुला बाईंना पहिलेच दिवशी ओवाळण्याची संधी मिळाली। अगं आम्ही इतके वर्ष त्यांच्याबरोबर काम करतोय, साधा हाय हॅलो करण्याची पण हिंमत झाली नाही आमची। खरं सांगू का, त्यांना हे आवडतच नाही। बाई डायरेक्ट मुद्द्यावरच येतात। पण मी देवाची लाडकी आहे, मी त्याच्याकडे एखादी गोष्ट मनापासून मागितली ना की तो मला ती दुपटीने देतो। खरंच? चांगलंय चांगलंय। ओके यू कॅरी ऑन। येस। इतकं काय मागितलं होतंस का देवाकडे? बाईंचा आशीर्वाद मिळू दे असंच मागितलं होतं। आज त्यांनी मला इतकी मोठी संधी दिली, त्यांच्या घरच्या फंक्शनला मला येता आलं। पण हे पहिल्यांदा आणि शेवटचं। बाईआजी पासून 4 हात लांब राहायचं असं त्या तू मला म्हणाल्यात का? मी सांगते ना, ती बिझी असते, प्रत्येक गोष्टीत लक्ष नाही घालत, त्यामुळे मी जे बोलतीये ते तीच सांगते असं समजायचं, कळलं? बाप रे, चहापेक्षा किटलीच गरम। आता चेअर्स बघून तुम्हाला कळालंच असेल की आपण कुठला खेळ खेळणार आहोत। कसं आहे, पूर्वीच्या काळी बायकांकरता वेगवेगळ्या प्रकारचे सण आणि खेळ होते खेळण्याकरता, पण आता काळानुसार सगळंच मागे पडलंय। पण आमच्या बाईआजी जुन्या आणि नव्याचा संगम आहे, त्यामुळे मुद्दामच हा खेळ खेळायचं ठरवलंय आम्ही। चला तर मग सुरू करूया। चला चला खेळूया चला। अहो मामा मामा मामा, लेडीज स्पेशल गेम आहे। नाही कसे, आपलं स्थान कसं घट्ट धरून ठेवायचं हे जितकं बायकांना कळतं तितकं पुरुषांना कळत नाही। काय लेडीज, बरोबर बोलतोय ना मी? तर चला मग सुरू करूया। चला या या या, जॉइन अस प्लीज प्लीज। शांभवी, HR मॅम प्लीज। कविता नाही ये पटकन। ओके, मला पण खेळायचंय, मला घ्या ना। अगं अगं बाईआजी, त्यासाठी पळावं लागतं, लागेल ना ग तुला। हो बायाजी, छवी बरोबर बोलते। तू इथे बसून खेळ बघ ना मस्त। मी तुला हरवीन म्हणून घाबरलीस ना? अगं करेक्ट बोललीस तू। अगं नाही बाई, बाय प्लीज खेळा ना आमच्या सोबत। आम्ही हवं तर तुमचा स्पीड मॅच करू काय? कोण आहे ही घारी मांजर? जरा जास्तच गोड वागते बाईआजीशी। बघ कशी समजूतदार आहे, काढलं का नाही सोल्युशन? ऍक्च्युअली गुड आयडिया। चला चला सुरू करूया। लेट्स स्टार्ट द गेम। चला कम ऑन। साकेत दादा, यस रेडी रेडी रेडी? यस रेडी। ओके देन 1 2 3 म्युझिक।
बेबी ताई अहो गाण्याचा आवाज कमी केलाय गाणं चालूच आहे चला क्या बात है, व्हेरी नाइस ओके एक सेकंड अरे सगळेच कसं काय बसले आउट कोणीच नाही झालं काय एक सेकंड बेबी आत्या अगं कुठे बसलीस तू बोल आहे तू बोल मग काय ही चिटिंग आहे मला माहित होतं अगं हरलीयस का तू मला आधी सांगायचं ना अगं पोल नाही माहिती म्हणजे काय सगळ्यांनाच माहिती असतं ना इकडे त्या बाजूला आणि या बाजूला पोल असतो म्हणून हा वेगळं सांगा मला अगं, असं काय पहिले बोलतेस सांगायला तू? पाहिजे होतं मी नाही जाणार. बेबी रूल इज रूल मम्मा चल जा तू आउट झालीस जा आउट आता जावं लागणार काहीही सुखाने खाऊ देत नाही जातो बापू ओके नाउ राउंड 2 ओके म्युझिक ओके आता राउंड 4 ओके जी चलो तुझी चेअर फिरवायची अरे माझी चेअर का फिरवत सारखे चला राउंड 4 स्टार्ट साकेत दादा म्युझिक ए जरा थांब ना काय झालं बरं वाटत नाही पाणी आणू नाही ग दम लागत ए साकेत दादा थांब तुला बोलले होते ना मी ऐकायचं नाहीये तुला माझं तू आता गुपचूप खुर्चीमध्ये बसायचं आणि मग खेळ बघ मला खेळायचंय ग नाही चल चल ना ओके नो प्रॉब्लेम बयाजी जेवढं खेळलीस कमाल खेळलीस एकदा जोरदार टाळ्या आमच्या बयाजीसाठी खेळा तुम्ही खेळा हो पाणी पितो आधी मग आम्ही गेम सुरू आणि इकडे मी देते सावकाश. बस ग चला खेळा तुम्ही पाय खूप दुखतात काही नाही होते नाहीये ग गंमत म्हणून बसलीये ती तू मगाशी सोल्युशन दिलंस ना तुझं म्हणून झालं हे सगळं यापुढे तुझी सोल्युशन तुझ्याच जवळ ठेवायची कळलं ओके छवी ओके आपण गेम सुरू करूयात लेडीज प्लीज टेक युअर पोझिशन्स साकेत दा रेडी रेडी ओके 1 2 3 म्युझिक हो ओके देन आता या कविता मिस कविता आता मिस कविता आउट झाल्यात तुम्ही प्लीज बसून घ्या
चला चला मस्त मस्त. चला आता लास्ट तिघी जणी राहिल्यात फक्त. कमॉन राऊंड 6 राईट. चला चेअर फिरवते. येस साकेत दादा म्युझिक. किरू अगं काय किरू. काय ग ओके हरकत नाही किरू बस हा बस. कमाल कमाल. फक्त शेवटचे 2 स्पर्धक उरलेत. शामवी प्लीज तुम्ही तिकडे उभ्या राहा. ए छवी इकडे चल तिकडे चल. ओके तर मित्रांनो आता शेवटचे 2 स्पर्धक उरलेत आणि चेअर फक्त एकच. तर बघूया त्या चेअरवर कोण बसतं ते. बाय द वे छवी इथे चिटिंग करणाऱ्याला मी डिरेक्टली बाद करणार होता खेळात. एवढं लक्षात ठेवा. वाटलंच होतं मला. आता तर मी जिंकून दाखवणारच. साकेत दादा म्युझिक. अवखळ वाऱ्याची झुळूक झाले, सावली घेऊन हळूच आले. थोडीशी जिद्दी थोडीशी हट्टी, कमॉन मी शांभवी कमॉन. किती जगाची नामला. जशी आहे तशी मी, नसे काही दिखावा. गजऱ्यात फुलांच्या जसा धागा असावा. पडदा वाकडी कधी कुणाची नजर देईन. घराला सुखाचं कोंदण आलं जरी संकटाचं वार. मी जिंकून घेईन सारं. मी जिंकून घेईन सारं. हे आई ओके. खूप खूप लागलंय का. पाय मुरगळला बहुतेक. छवी काय चाललंय तुझं. अगं खेळ खेळतोय आपण. सतत धसपुसळपणा सुरू आहे तुझा. एक मिनिट, मी काही नाही केलंय. अरे धक्का पण नाही लागलाय तिला. धक्का लागलाय छवी, नाहीतर त्या कशा पडल्या. अरे पण मी सांगतेय ना, नाही लागलाय माझा धक्का. आणि मला कळतं तेवढं. ही हरलीये ना म्हणून नाटकं करतीये. हो हॅलो हॅलो छवी काही बोलू नकोस हा. लहान नाही होत आपण. खेळात हरायला लागल्यावर नाटक वगैरे करायला. राखेड. अरे दा पण ताई म्हणते तर नसेल लागला तिचा धक्का. मग या का आपण होऊन पडल्या का. जरा तर विचार कर. सिंपल आहे रे. छवीमुळे झालंय हे सगळं. छवी मला ना सगळं माहिती आहे. बघतोय मी सगळं तेव्हापासून काय सुरू आहे तुझं ते. मी जरा विचार करून वागत जा का. सर अय्यो इट्स ओके सर. खरंच त्या बिचारीची काहीच चूक नाही याच्यात. अहो खेळ आहे, खेळात असं होतं. ठीक आहे नाही लक्षात येत पटकन. वाटेल मला बरं. मुरगळलाच तर पाय. इट्स ओके सर. ऐक ताई ताई बेबी काय नाही ते नाही. मी मला मला
माझ्या घरात माझ्या मम्माचा 75वा वाढदिवस आणि मला बाद करतात, मला मान नाही. बेबी तू शांत राहा, शांत. तू काहीतरी गोड खा, डोकं शांत राहतं. घे घे. गोड हे घे, तू खा. हा तू खा. खा तू. हा अरे हे गोड खाऊ आणि माझा झालेला अपमान गिळून टाकू मी. फुकटांचा माज वाढत चाललाय. मी बघणार आहे ना, एकेकाला बघून घेणार. काय समजतात? तिच्या पाया काय पडतोय तो अनिकेत. हा तो आई ग हळूहळू हिरू सगळ्यांचं डिनरचं बघ प्लीज. ओके साकेत हा डॉक्टरांना फोन करून बोलून घे. हो डॉक्टर आले तर मला काहीच झालेलं नाहीये हे सगळ्यांना कळेल. नाही डॉक्टर नको, थोड्या वेळाने बरं वाटेल मला. आणि अगदीच वाटलं ना तर घरी जाता जाता जाईन मी डॉक्टरकडे. काय झालं? काय झालं हिला? छवीचा धक्का लागून पडल्या त्या. बास करता विषय. खेळात असं होत. आई आजी तुला पण लोकांसमोर छवीला इतकं ओरडायची काय गरज होती? तुला नेहमी छवीचीच बाजू करेक्ट वाटते, पण खरं तर तिचा वेगळाच खेळ सुरू होता. हं? वेगळा खेळ? मी सांगतो. हे रिश्त्यात ओरखडे आता इथे हीच आहे. याचा अर्थ हे सगळं हिनेच केलंय. मला असं वाटतं आपण ना हिची पर्स चेक करूया. मुद्दाम केलंय छवीने. तिच्या पुढे कोणी गेलेलं तिला चालत नाही ना. यांना या घरात आणून चूकच केलीये. नोकर म्हणून आणलं, पण नोकर म्हणून वागवायचं नाही यांना. काय तर म्हणे बाई आजींची सावली. ही सावली कधी मोठी होऊन घर मिळून टाकेल कळणार सुद्धा नाही.